श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वे? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज जे तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी स्वामींची मूर्ती. आजपासून 11 वर्षापूर्वी आमचं स्वामींचं मठाचं स्थापना झाली होती. तर आज तोच कार्यक्रम आहे. स्वामींच्या मठाचं वर्धापन दिन सोहळा आहे. तर असं तुम्ही बघू शकता मठ खूप सुंदर पद्धतीने सजावट केलेली आहे. इथे स्वामींचे पादुका आहेत. तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ शकता. नेहमी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात. ते नेहमीच बोलतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ते ह्यासाठीच बोलतात की तुम्ही चांगलं कार्य करा, ते नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. तर हे तुम्ही बघू शकता की आज आमच्या इथे कार्यक्रम आहे. खूप सारे जण जमा झाले आहेत आणि हे मठ जे आहे ते आमचं संगमेश्वर इथे बोरसूद गावामध्ये पांगलवाडीमध्ये आहे. तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे असं एंट्रन्स आहे. एंट्रन्स केल्या इथे बैठक आहे मठाचं, तिथे खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत आणि सोबतच इथे उंबराच्या झाडाखालती पूजा करत आहेत ब्राह्मण आणि सोबतच होम हवनचीही तयारी इथे चालू आहे. आणि श्री दत्तात्रय महाराजांची सत्यनारायणची पूजा देखील आहे आणि त्या पूजेला आम्ही दोघं बसणार आहोत, मी आणि शशांक. हे खूप मोठं लाभ आहे आमच्यासाठी, की असं म्हणू शकतो आपण की स्वामींनीच आम्हाला बोलवलं आहे की तुम्ही बसा ह्या पूजेसाठी म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता की मी अशी रेडी झालेली आहे. इथे मागे पालखी आहे स्वामींची, जी संध्याकाळी पालखीचं मिरवणूक निघते, तेही आम्ही तुम्हाला दाखवू. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे आम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसलो आहोत. सोबतच इथे भटजी देखील आहेत आणि आमचे छोटे भटजी देखील इथे बसलेले आहेत. तर भटजी आम्हाला सांगत होते की तुम्ही असं करा, पाणी हे करा, अक्षदा व्हा. तर सोबतच क्रिशूसुद्धा करत होता की मी पण करतो, मी पण टाकतो अक्षदा. तर मुलांचं कसं असतं ना, पूजेनंतर आमच्या इथे तेही करायचंच असतं त्यांना, पण तो मला कॅप्चर करता आला नाही कारण पूजेला मी बसली होती आणि क्रिशू पण नंतर खूप त्रास देत होता, त्याच्यामुळे मला काही क्लिप्स घेता आले नाही. तर जे काही मी क्लिप्स घेतले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ओम नमो भगवते दत्तात्रयं प्रदानं एक फळ पाणी घालायचं. ओम शुभ आता तेही घालायचं 3 पाय. ओम ज्ञानांत यम तत्त्वयं कामदेवियो वयोदनामं योगोकानं यंता. ओम नमो भगवते दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा रे दिगंबरा
तू ग माझी माऊली, गाव काठवली सावली, तू ग दे आई वाघ जाई सावली, तू ग दे आई. तू माझी माऊली, तू माझी माऊली, गाव काठवली सावली, तू दे आई वाघ जाई सावली, तू दे आई वाघ जाई सावली, तू दे आई. तुझ्या चरणी जातो तवायारणी, त्याच्या वारणी करतो आळवणी, करतो आळवणी, करतो आळवणी. तुझ्या चरणी जातो तवायारणी, त्याच्या वारणी करतो आळवणी, करतो आळवणी, करतो. आदिती पुत्र गणेश याने देवांतक व नरांतक या दोन्ही दैत्यांचा वध कसा केला. आदिती पुत्र गणेश याने देवांतक व नरांतक या दोन्ही दैत्यांचा वध कसा केला सादर करते केदारलिंगाच्या कृपाशीर्वादानं आई वाघसाई दुर्गा माता नाट्य मंडळ काठणीवर. परमेश्वरा तुझी लीला राग आहे, तुझी लीला Thank you.
रंगभराया अंतगना शिव पार्वती गजानना रंगभराया अंतगना शिव पार्वती गजानना रंगभराया अंतगना वेला मन बोलू कोणाला वेला मन बोलू कोणाला वारा वेला मन बोलू कोणाला वारा वेला मन बोलू कोणाला हो वारा वेला मन बोलू कोणाला वेला मन बोलू कोणाला हो वारा वेला मन बोलू कोणाला वाजता मृदंगाला माझ्या केलचा गड्याला तेरा वेला मन बोलू कोणाला हो तेरा वेला मन बोलू कोणाला मन बोलू कोणाला हो तेरा वेला मन बोलू कोणाला आज तुझ्या वाजल्या मुनी वड्यांच्या नारायण 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 या मुनीवर्य या हा रुद्र केतू ब्राह्मण आपणा त्रिवार वर्तन करीत आहे. प्रणाम असो रुद्रकेतू ब्राह्मणा आपली भटकंती सुरू असताना मनात आलं आपली भेट घ्यावी नारायण नारायण मुनीवर्य आज येण्याचे काही विशेष कारण नारायण नारायण ब्राह्मणा तुझ्या पुत्रांची कीर्ती ऐकून त्यांना पाहण्यासाठी आलो आहे लहानपणी जर एवढी कीर्ती असेल तर मोठेपणी त्यांच्या कीर्तीला त्रिभुवन पुरणार नाही नारायण नारायण मुनीवर्य हे माझे दोन्ही पुत्र देवांतर आणि नरांतर यांचं स्वतःच राज्य असावं आणि हे माझे दोन्ही पुत्र सर्व गुण संपन्न असावे यावर काही ना काही उपाय सांगावा. अवश्य ब्राह्मणा अवश्य बाल देवांत बाल नरांत आपण अरण्यात जाऊन पंचाक्षरी शुभ मंत्राचा जप करा ओ भगवान भोलेनाथास प्रसन्न करून आपणास पाहिजे तो वर प्राप्त करून घ्या नारायण नारायण मुनीवर्य याव्यात येतो मी नारायण नारायण माझ्या बाळानो देवांतर आणि नरांतर मुनीवर्याने सांगितल्याप्रमाणे त्या अभयारण्यात जाऊन आधी त्या भगवान भोलेनाथाला प्रसन्न करून घ्या. चला चला बालकानो. आणि ते अरण्यात जाऊन पंचाक्षरी शिवमंत्राचा जप करतो व त्या भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून पाहिजे तो वर मागून घेतो. चला चला बालकानो. शिवाय
डोळे उघडा. तुमची भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालोय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागून घ्या. हे कैलासपती, तुम्ही जर आमचं खरोखर प्रसन्न झाला असता तर आम्हाला असावं त्याची या गिरिकुलात आम्हाला कोणापासून मरण नसावे. देव दानव ऋषिक पक्षी दिवसाच्या रात्री कोणापासून आम्हाला मरण नसावे असं आम्हाला म्हणते. हे त्रैलोक्यात आमचं स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे असं आम्हाला म्हणते. भक्तांनो, देव दानव आणि मानव यांच्यापासून तुम्हाला मृत्यू येणार नाही असे मी तुम्हाला वरदान देतो. तथास्तु. आजाद करूया. तुम्ही स्वर्ग येतो आम्ही पाताळात येतो. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्ती भाव हा मनी चंदनाचा देहाजी झाला. वैष्णवात माणूस कीचा देव पाहिला. विठ्ठला असं म्हणतेस होय. चला तर मथुरेच्या बाजारात जाऊया. अगं बाजाराला जायचं खरं, पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे.
अगं सांगितलं नाही तर आपल्या मालाची विक्री कशी होणार? बरं आई मावशी मी घेतलंय ताट तुझ्या डोळ्यात एवढं मोठं नाच माझ्या मालाची सुद्धा नाही लागला. अगं ते कोणासाठी? अगं तू काय घेतलं बाजाराला? मावशी मी घेतल्या लोणी अगं तू काय घेतलं बाजाराला? अगं जोरानं बोल. चल हो बाजूला. अरे चल ना. अगं एवढी अलग तुला कुठे झाली? काय का म्हातारे तू म्हातारी आहे का? मला मेलीच पडन मी अगं आहेस तशी. तुझी तब्येत बघ कशी आहे तुझी. अगं बाजारात काय घेतलं? मावशी अगं एवढी लागू नको. आजची लागली ते घेऊन जाईल मग तुला बोलले. अगं बघ पब्लिक मध्ये बघ किती दिवस आहे. अगं नीट बघ, दिसत तुला. अगं हा बघ, हा घेऊन जाईल बघ तुला. अगं हा शोभून पण दिसेल तुला बघ. अरे उलट असताना काय झालं बघ. तू बघ घेतलं बघ. बघ असं काळा अगं काय पण बघ किती सुंदर दिसतोय तो. तुला आवडला? नाही बघ आवडलं का? त्याला आपण वरती बाकड्यावर उभं करू. असं होते. बघ बरं बाजारात काय घेतलंस? अगं किती लाशी लागून. अगं हे राधे इथं नेहमीच झालं बघ. बघ कशी लागते ती. अगं सांग लवकर काय घेतलं मला. अगं हो एवढी हलू नको. अशी बारागत उडून जाशील बघ. अगं सांग लवकर बाजारात नाही. हा तुझ्या नवऱ्याला घालवा. मजुरीच्या बाजारी जाऊया. अगं माझ्या हातालीचं काय कशात मिळाली भटक्यात पण. अगं मी कुठं असते. अगं मी का बरं सांगते. मी ना विक्रीला घेतला खवा आणि नेसले मग शाळू नावा. अगं राजे हा एवढा मजुरीचा घाट चढून नसायला जायचं. त्यासाठी करमणुकीसाठी एक सुंदर असं गाणे घे. अगं तुला गाणे येतं? अगं ही कधी गाणी म्हणायची तोपर्यंत आपण गाण्यात पोहोचू. म्हणते काय म्हणते? तू काय म्हणते? काय म्हणते? म्हणत असेल मी. इथं बाहेर नाचत असेल. तुझी एक छानसं गाणं घे. चला 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 जाऊ चला करून थाट साज शृंगार जाऊया बाजारात करून थाट साज शृंगार जाऊया बाजारात. चला चला जाऊ चला